सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता आणि सलोखा राखण्यासाठी पोलिसांकडून विशेष प्रयत्न केले जात आहे। याच अंतर्गत नांदगावमध्ये डीवायएसपी बाजीराव महाजन यांच्या नेतृत्वाखाली एक भव्य रूट मार्च काढण्यात आला। या रूट मार्चमध्ये पोलीस दलाने काय संदेश दिला पाहूया आमच्या विशेष रिपोर्टमध्ये। नांदगाव शहरांच्या गल्ल्या आणि चौकातून पोलीस, होमगार्ड आणि आरसीपी जवानांचा भव्य रूट मार्च निघाला। गणेश उत्सव आणि मोहम्मद पैगंबर जयंतीच्या निमित्ताने शहरात शांतता आणि कायदा सुव्यवस्था कायम राहावी हा या रूट मार्चचा मुख्य उद्देश होता। जवानांनी शिस्तबद्ध पद्धतीने शहरातून पायपीट करत नागरिकांना सुरक्षिततेची हमी दिली आहे। यावेळी नांदगाव पोलीस ठाण्यात डीवायएसपी बाजीराव महाराज यांनी उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन केलेत। त्यांनी सांगितले की कोणत्याही संकटावर मात करण्यासाठी पोलीस दल नेहमी सज्ज असणे आवश्यक आहे। तसेच त्यांनी कर्मचाऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्याने दलात एक नवा उत्साह निर्माण झालाय। या रूट मार्च सोबतच नांदगावने एकतेचा एक अनोखा संदेश दिला आहे। गणपती विसर्जनाच्या दिवशी मुस्लिम समाजाने मोहम्मद पैगंबर जयंतीचा कार्यक्रम पुढे ढकलून हिंदू मुस्लिम एकतेचे एक सुंदर उदाहरण दिलेत आहे। ही प्रतिक्रिया मुस्लिम बांधव बबलू सय्यद यांनी दिली आहे। यामुळे नांदगावमध्ये सलोख्याचे वातावरण निर्माण झाले आहे, जे समाजासाठी एक आदर्श आहे। आज नांदगाव शहरामध्ये इथले लोकल पोलीस इन्स्पेक्टर, अधिकारी, त्याच्यानंतर होमगार्ड, आरसीपी यांच्या संयुक्त विद्यमाने गणपती उत्सव आणि ईदच्या संदर्भात शहरामधून एक रूट मार्च काढण्यात आला। त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला या सर्व लोकांची हजेरी घेण्यात आली, त्यांना सूचना देण्यात आल्या येणाऱ्या आगामी सण उत्सवामध्ये कशा प्रकारची आपल्याला ड्युटीला सामोरं जावं लागणार आहे, काय काय समस्या असतील याचा उहापोह करण्यात आला। या निमित्ताने मी मुस्लिम बांधवांचं सुद्धा एक अभिनंदन करू इच्छितो का त्यांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये गणपतीच्या दृष्टीने एकाच दिवशी येणारे जे 2 सण होते तर त्यांनी त्याची मिरवणूक पुढे ढकललेली आहे। नांदगाव शहरामध्ये सुद्धा तशीच त्यांनी मिरवणूक पुढे ढकललेली आहे। त्यामुळे दोघांचेही सण व्यवस्थित पार पडतील आणि जो नांदगाव शहरामध्ये भाईचारा आहे, एकता आहे, बंधुभाव आहे, तो कायम टिकण्यास मदत होईल। येथील सर्वच नागरिक शांतताप्रिय आहेत आणि त्या दृष्टीने आमच्या सर्व मीटिंग वगैरे झालेल्या आहेत, सर्वांशी संपर्क सुरू आहे आणि येणारे दोघंही सण उत्सव अत्यंत शांततेच्या वातावरणामध्ये पार पडतील याबद्दल माझ्या मनामध्ये कुठली शंका नाही। सर्वांना खूप खूप शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। डीवायएसपी महाजन यांच्या नेतृत्वाखाली या रूट मार्चने पोलिसांचा आत्मविश्वास वाढवलाच, पण याचबरोबर समाजातील दोन्ही धर्मांनी दाखवलेल्या एकजुटीने नांदगावमध्ये शांततेचे आणि सलोख्याचे वातावरण निर्माण झाले आहे। हीच सर्व समाजासाठी एक प्रेरणा आहे। या घटनेवर आमचे लक्ष असेल तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज।